गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी। जया सागरचं गाजतं या नाव, का नाही ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, राव तोड। हे जया सागरचं गाजतं या नाव, ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, एकमेकांची त्यांना हो साथ, फॅमिली यांची लई जबराट, चर्चा चाले हो खरोखरी, चर्चा चाले हो खरोखरी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ। नमस्कार रसिक माय बापू, रेखा फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत गावचा गोंधळ या मराठी कॉमेडी वेब सिरीजचे धमाल विनोदी कॉमेडी कलाकार आणि तसेच सिनेमॅटिक मोठमोठ्या पडद्यावरती काम केलेले दीपक जाधव अर्थात आपल्या वेब सिरीज मध्ये काम केलेले रॉकी हे आपल्यात राहिले नाहीत। त्यांचा दुर्दैवी मृत्यू 28/11/2025 रोजी दुःखद निधन झाले। तरी त्यांच्या आत्म्यास शांतता लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आज आपण त्यांना 2 मिनिटं श्रद्धांजली वाहू। अगं आशा ऐक की, बोला की। ते सागर हाय तुला माहित कसा हाय सागर, नुसता बोंबलत हिंड्या, उंडगा उंडगा, काम नको धंदा नको काय नको, मग कुठवर ग मी त्याला पोसायची सांग की। बरोबर आहे की। हा? मग असं माझ्या कानावर आलंय काय? की सरपंच बाई हाय का नाही, हा तर तिच्या बांधाला बांधा आपला हाय, हा तर आपला हाय थोडासा तुकडा, हा पण तिचं 1 एकर हाय, ती कानावर आलंय विकायचंय म्हणून। होय। तर मी काय म्हणते, तिने विकायचंय तर माझ्या डोक्यात चाललाय प्लॅन की आपलं मी पैसे साठवून ठेवल्यात तर त्याच्यात हा. ती घेऊन ह्याला त्याच्यातच गुतवावा। चालतंय की मग, चांगला विचार आहे तुमचा। मग सरपंच असेल का आता घरी? सरपंच असेल की काय, सरपंचाच्या हातात आहे तेव्हा, सरपंचनीच्याच हातात सगळं आहे। सगळा व्यवहार सरपंच हा. काय बघते? तुम्हाला माहित नाही वे? आई आलं बघा साहेब। बर मी काय म्हणते साहेब, हा. बर असू दे, चहा नाश्ता काय झालाय का नाही? अरे तुला तेवढाच कसा उद्योग हाय, आईत खाऊन लांडग्याचा भाव। हा, सगळं तुझ्या हातात द्यायचं काय, आम्हाला काय कामा बिमाला ठेवलंय काय घरात? मग कोणाला नाश्ता मागणार मी? जायचं आणि हाताने घेऊन खायचा नाश्ता। ऐक की सागर, तुला खाण्यापिण्याशिवाय दुसरा काय उद्योग धंदा नाही हाय का नाही? मी काय सांगते ती लक्ष देऊन ऐक, माझ्याकडे बघ। सरपंच बाई हाय का नाही, तिच्या शेजारी आपला बांधाला बांध हाय, तर आपला हाय थोडासा तुकडा, तर तिचा 1 एकर विकायचा म्हणून माझ्या कानावर आले, तर तो 1 एकर तू घेऊन देते तुला, ते दोन्ही मिळून तर करतील, पण काय करायचं, बोंबलत फिरणं मैत्री सगळं सोडून द्यायचं, मित्र बित्र, आणि ते शेत तू करायचं, दुसरं काही बघायचं नाही, घर रान बाकीचं सगळं धंद बंद करून टाकायचं। जमतंय का तुला? बर बर ठीक आहे, घे, भारी झालं, पण माझी शेती कशी असणार माहितीये का? हा, आधुनिक पद्धतीने। ती कसा तुला जाळ करायचा तसा कर, पण माझ्या डोक्याचं टेन्शन मी घालावती आता। बर बर चालतंय, ये तुम्ही। बरं अशा मी सरपंच बाईकडे जाऊन येते, होय म्हणतोय ते तर देते ना त्याला गुतवून त्याच्यात। त्याला मी बी येते मग सरपंच बायकडे, मला काही ओळखत नाही। चल मग चल। काय नाही असं तुमच्यासारखं करत बसतो मी, काय काम धडा लागत नाही काय नाही, देवाचंच आहे ना सगळं, काय देवाच आहे तेव्हा करावं लागेल। करतोय, पण जरा देवाने बी आमच्यावर लक्ष द्यायला पाहिजे का नाही? येणार आहे. होय, जावा मला जरा इबीत सुबीत लावा, हा ना, एखादं इबीत सुबीत
नवीन लावणार. हा होय ना. बाबा तुमच्या आशीर्वादानं फरक पडला तर पडला. अर्जुन, आपल्याला आधुनिक शेती करायची आणि आईचं माझं सकाळीच बोलणं झालंय की मॅनेजर म्हणून तुझी नियुक्ती केली. आणि दुसरी गोष्ट, आपल्या गावात जेवढे रिकाम तिकडे आहेत ना तेवढे ना काम आहे आपल्याकडे. काय सगळे बोलव. आणि आपल्याला काय करायचंय माहितीये का? काजू. काय करायचं? काजू. काजू गेलं की लगेच सफरचंद. आणि सफरचंद झालं की बदाम डोक्यात ठेवायचं आणि सगळी कामाला बोलव रिकाम तिकडे असतील तेवढी. रिकाम टिकडी काय मला म्हणतो काय तू रिकाम टिकडी मला? हा तुला कशाला म्हणतोय? का तू एकटाच आहे काय रिकाम तिकडे? अख्ख्या गावात रिकाम तिकडे माणसं होय आहेत. ना. आणि कुणी केली होती तुझ्या इथं महाराष्ट्रात शेती काजूची आणि त्या ह्याची सफरचंदाची? काजू मी करणार आहे. मी नवीन प्रयोग करणार आहे मी. होय चांगला आहे की. सागर कशाला सारखं ना आधी लागत जाऊ नको बाबा. हे बघावणार नाही आता तुझं चांगलं झालेलं. मी आहे ना कसली पद्धत करणार आहे माहितीये का? कसली? जे आपल्या महाराष्ट्रात पिकत नाही ना हा त्याचं इथं संशोधन करून पिकावणार आहे. कळलं का? होय हा. चांगला आहे. करा करा. लय बघितली अशी तुझ्यासारखी हो. हा आणि रिकामट्याकडे आपल्याला म्हणायचं नाही. आपण एक तर कुणाला नादी लागत नाही काय. हा तू माहित आहे मलाच बोलला घालून पाडून तू लक्षात ठेव. आम्हाला काय तू बोलायला तर पिट वेळ आली. हा तुला म्हणायचं काय संबंध आहे माझा? गावात रिकाम तिकडे असते ती म्हणजे मला उद्देशून म्हणतोय काय. तू एकटाच नाही रॉकी. ठीक आहे बघ. बर कशाला ना आधी लागतोच. आपलं आपण बघू. हे काय सुया नाही का? ए जावा किती छान आहे मला माहित आहे. चांगल्यासाठी करायला गेलं की ते आपल्यालाच वाईटच टाकणार. होय ना. या रॉकीला रिकाम टाकडा म्हणतोय बरं तू. एक गोष्ट लक्षात ठेवायची कायम. जो घेतो रॉकी संग पंगा त्याला रॉकी दाखवत असतो येंगा. बघतोच कशी शेती करतो. हा ओ आपा कसलंही बी का नाही गेलाय. आज थांबा मीच. रोज पहाटेचा उठवतो आणि डबा करून दे म्हणतो. काय काम धंदा नसल्यावर लवकर उठवून त्याला डबा द्यायचा आणि कुठं बोंबलत हिंडतोय काय माहिती. सकाळच्या पारी कुठं हिंडाय गेलाय काय माहिती. कलेक्टर असल्यावर हे जया! काय रे आला का हिंडून? डबा करून ठेवला का पाठापासनं? घरी डबा आयला घरात पाय दिला की नुसतं सारखी किरकिरच असते. यावं का नाही घरी असं झालंय मला तर. दर तुझा डबा सकाळपासून मला डबा करायला लावलाय. आता कशाला डब्याच्या काळजीत पडतेच. का? हो तुला सांगतो एक नीट आहे. हा. मस्त मध्ये मला 4-5 शर्ट धू, हम्म. 2-4 पॅन्टी धू, 2 शूज धू. मग तुला कळल की मी काय केस आहे ती. का बरं काय काय नेमकं? अरे मी आता मॅनेजर झालो. मॅनेजर कशात? सागर शेतच्या शेतामध्ये. शेतामध्ये हा मॅनेजर. मॅनेजर. छान. किती पगार देणार आहे मग? महिना 20,000 रुपये. महिना? हा पण झालंय कसं एक 2-3 दिवसाच्या आसपास एकदा जमिनीचा त्यांचा व्यवहार पक्का झाला. अजून दादा मॅनेजरच झाला. अरे देवा अजून व्यवहारच नाही झाला बाई शेताचा. होईलच 1-2 दिवसात. मग तवरच तू नसलाय बाई. तयारी नको आधीच करायला. तयारी करतो. हे डबा घे आणि जा कामाला. उठ. जा लका लका लका. जा घरी. कसायच्या वर बाय असली बहीण खरंच बाय आहे गड्या. थेट जायचं. असली बहीण. मग मॅनेजर साहेब आईशाही मजा आहे बर का. त्याला बी नशीबच पाहिजे. मानलं म्हणजे सागरची विचारश्रेणी इतकी उच्च आहे, इतकी उत्तम. माणूस पारखूनच त्यानं मॅनेज दिलं ना. आपण कोणाचं वाईट करतो तेव्हा.
ते म्हणजे आम्ही वाईट करतो काय? तसं मी म्हणलोय का? हा. त्यांना आपली निवड केली. तीच पटलं मला. जाऊ दे कसा आहे दोस्त आहे आपला रिकाम त्याकडे म्हणलं म्हणून काय बोकं पटतात का अंगाला? नाहीच ना. नाही मनात लावून घ्यायचं. मानलं बरं का अर्जुन भाऊ, म्हणजे अनुभव आहे ना तुम्हाला बी शेतीचा. हे, आतापर्यंत शेतीतच सारखा आहे मी. होय. पण कटवून जरा बंद केलं तर पण आता परत ह्याच्यासाठी करणं कामच आहे माझं. चांगला आहे. मी काय म्हणतो तू कोणाची शेती घेतली? काय गाजावाजा नाही, कुठं काय कालवा नाही, काय नाही, म्हणजे आपलं काय रोकी माहित नसले का गावात राहता का गावाच्या बाहेर? सध्या बाबा टेन्शन मध्ये आहे आम्ही, खरंच माहित नाही मला. रोकी सरपंचाचा आणि सागरचा बांधाला बांध. बर. त्यातलाच एकर घेतला सरपंचाचा. होय. मग काय कितीला रे? 5 लाखाला. काय 5 लाखाला? हो. ती बी व्यवहार केला कोण नाही विचारलं कोणी? सरपंचीन बाईनी. अच्छा, सरपंच बाईंचा व्यवहार झालाय होय. हं. चांगलाय खरं. हे आपलं पहिल्यापासून सगळ्यात चांगलं व्हावा आणि मग आपलं व्हावं. आनंद आहे. हे बरं चल, येऊ का? मला आईनं काम सांगितलं लक्षातच नाही माझ्या. चल चल चल. बरं, येतो बरं. मी. हा हा. रॉकी एक लक्षात ठेव, अर्जुन दादा सारखा माणूस भेटणार नाही कुठं मॅनेजर. शेती अशी बी सागरची फुलवतो तर नाद हेच करतो, दाखवतोच मी बी कशी काय शेती करतो ते. आता आपण लय भारी झाली, आपल्याला टेन्शन नाही. मॅनेजर पद आहे, दुनिया आपल्याला नाव जर इकडं तिकडं किमतीनं आपण बी हिमतीनं राहायचं आणि किमतीनं राहायचं. काय होत आहे? लय दिवसानं येणं केलं आमच्या गरीबाकडे. तुम्ही गरीब आहे वय सरपंच बाई? मग काय, तुम्हाला कोण गरीब म्हणाल? तुम्ही गरीब नाही, तुमचं मन लय मोठं आहे, तुम्ही मनाने लय मोठे आहेत. का बरं? काय झालं? अख्ख्या गावात चर्चा, बचत गटात चर्चा, गावात चर्चा, सगळीकडे चर्चा. सरपंच बाई खरंच एक नंबर आहे म्हणून. काय का नाही आशा? हो, त्या दिवशी म्हणत होती की ते हिराबाई बी आपल्याला नव्हते हो म्हणत की बाया सरपंचीन बाईने हातात कारभार घेतल्यापासून लय विकास केलाय गावचा. होय बघा. हो. पण आता आपलं गाव आहे म्हणलं एवढं केलंच पाहिजे की. बर, मी कशासाठी आली? बोला की. मला जरा म्हणजे कळलं की नाही का आपला बांधाला बांध आहे हा आणि त्या तुमच्या रानाच्या शेजारी आमचं रान आहे. आमचं थोडंसं आहे, हा. पण तुमचा 1 एकर आहे तर तुम्ही विकायचंय म्हणताय ना? हो, चाललंय तर विकायचं. एवढं सगळं कारभारी बघून घरचं बघून काही होईनाच जरा व्हायचं. हा, मग मी बी म्हणलं विकायचं चाललंय, त्यांचं बी पडीकच आहे, त्यांना बी वेळ भेटत नाही. हा. मग मी म्हणलं घ्यावं ती रान, म्हणून मी आली तुमच्याकडे. म्हणलं द्याताल तुम्ही. देऊ की, पण आता आपल्या इकडे जसं दर चाललाय तसं घेणार बरं का. एवढं असतं सरपंचीन बाई, आपल्या माणसासाठी थोडंफार कमी करायचं असतं. कमी करणार की, आता किती दर चाललाय? एकर आपल्या इकडे 20-25 चाललाय. हा, मग आता तुम्ही घेताय म्हणल्यानंतर देते 17-18 पर्यंत सोडील जागा मी 1 एकर. 17-18 पर्यंत. हा, मी सांगू का? बोला की. मी म्हणते मला हाय शेजारी बांधाला बांध, तर 15 द्या की. नाही आता इतकं कमी केलं की आता 25 कुठं 18 कुठं, तुम्ही बघा बरं हिशेब करा. परिस्थितीच्या मानाने द्या की ठरवून आपलं काहीतरी. आता चांगलं ठरवलं की ताई, तुम्ही सांगा की आता. पण सरपंचांना काय विचारायची गरज बिरज? कोण सरपंच? तुमचं सरपंच. सगळा अधिकार सगळं ही करते मी, आणि त्यांना काय विचारायचं या? मग सगळं तुमच्याच हातात आहे. होय, तुम्ही माझ्या करताल हातात. तेच पूर्व दिशा. हो मग कसं म्हणताय 15 आणि 18? हो, 18. जास्तीत जास्त 17 पर्यंत जाईल, त्याच्यावर खाली करणार नाही. म्हणजे तुम्ही ठामच आहे तेवढ्या आकडे? ठामच आहे. हो, ठामच आहे त्याच्या. मग काय करते, जरा 2 दिवसांनी हा, पैशाचा ऍडजस्ट करते तोपर्यंत. हा, बर, आणि मग आपण टाकू व्यवहार करून तेवढा. चालतंय की, व्यवहार करून टाकू. पोराला चालतंय बी ना? सांगा पोराच्या कानावर घाला. हा हा हा. चला मग ताई. मग हे सांगायसाठी आलतो. हा, हे म्हणले मी पण येते, तर म्हणलं चला आपण दोघी जाऊ. चालतंय की. हा, येऊ का मग? बस की चहा प्या. नाही नको चहा, मग आपलं व्यवहारातच बघू 2 दिवसांनी, तर मी पैशाची जुळवाजुळव करते. बरोबर, हा? चालतंय. हो, सरपंचीन बाय, ओ सरपंचीन बाय. कोण आहे? कोण आहे आता? काय माणूस आहे? आवाज एवढा ओके आहे ना होय? रॉकी, हा, य य य काय काम काढलं?
काय काम सगळं दरवाजातच विचारणार आहे का? ये 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 आत ये. होय सरपंच कुठे गेले? गेला असेल कुठं गाव हिंडायला. गाव मी काय का गावचा कारभार बघाय म्हणा गेला नाव राय तुमचं किती गेलं आता कारभार बघते ना मी. अवघड आहे बाबा मग ती जाऊ द्या का नाव आलंय माझ्या ती खरं आहे का? काय तुमचा ती वळणावरचा जी एकर आहे हा 5 लाखाला ऐकणार आहे ती. काय डोकं फिरलं काय का गुडघ्यात गेला बरं मेंदू तुझा. 5 लाखाला कोणी एकर देत होय. आमचाच का? मग हा नाही आमचाच का? हा सगळ्या गावात चर्चा आहे हा 5 लाखाला एकर काय लागली सर कोण म्हणलं तुला? अर्जुन. येड आहे. हा 5 लाखाला कोण देते एकर? तुला वाटतं का मी 5 लाखाला देईन? आपण काय करू कुठं नाही एवढा मधलाच पैसा आला पण होय जरा मला म्हणजे अरे असं नाही विचार करायचा. होय ना पोरग आहे का तिथं कामाला कुठं? नाही नाही ती तेवढं करते वाईट खबड इकडं तिकडं करलं आणि घेईल पोराला काम धंदा कराय. तेवढं आहे तुमचं आणि मग वर्ग बी त्या चालीचं पाहिजे ना करणार आहे हा पण जाऊ द्या ती तू काय कामाला आलाय ते सांग. तेच म्हणलं असं कसं म्हणलं व्यवहार होईल म्हणलं मग कितीला ठरलं शेवट द्यायचं? 17 लाखापर्यंत ठरला की. वळणावरचा एकर 17 लाखाला होय का? काय तुम्हाला अक्कल आहे का? आता मी उलटो घेतो तुम्हाला माहिती आहे का जागेचा काय भाव चालू आहे आता काय होणार आहे पुढे ती काय झालं ते सांग. तुमच्या त्या वळणावरच्या एकराच्या पलीकड MIDCचा प्रकल्प. काय MIDCचा प्रकल्प आणि गावात? मग गावात काय व्हायचं नसलं असलं ना तरी पहिली खबर आम्हाला असती. बाबू म्हणजे इथनं सुरुवात का? का? तुम्हाला माहित नाही का सरपंचापाशी जारा आलाय ती? आणि त्यांच्याकडे कसा काय जार आला? मग कोणाकडे येणार मग काय तुमच्याकडे आणून देणार आहे की? नाव कोणाचं आहे? बघताय कारभार तुम्ही ठीक आहे पण सगळं त्यांच्याच नावावर. अरे काय बोलतो राखी. आता काय करावं माझ्या लक्षात आहे ना सरपंच बाई तुमच्या की ती जर MIDC जर तिथे झाली जागा कितीला जाईल ती? बया कितीला जाईल? कितीला पण 25-30 लाखाचा एकर आहे ती. काय म्हणतो यार? MIDC झाली आपल्या इकडे तर 25-30 ला जाईल. ती व्हायच्या आधी सुद्धा आणि कोण घेईल? कोण घेईल? माणसं पैसे घेऊन माग माझ्या पैसे घेऊन माग नुसतं सांग म्हणतात एकरभर कुठं असलं रॉकी घेऊन टाकू आपण. खरं म्हणतोस का? खरं म्हणजे उद्या म्हणलं तर गिरायक आणू शकतोय मी. खरंच काय? खरंच का काय खोटं बोलायची सवय नाही आपल्याला कधी. मग मोडते की मी यावर. तू ये घेऊन गिराय. ह्या बघा मोडा बिडा आपण कुणाच्या अनात माती कालवाय नाही. अरे एक सांगतो आपली शिकवणच नाही आपल्याला तशी की लोकांच्या अनात माती कालवायची. लोकांचं आधी चांगलं हो आणि मग आपलं हो हे आपलं तत्व लहानपणापासून. हाय का नाही? मग? माझं पण तेच आहे की होय ना? 4 पैसे जास्त भेटले तर मी गावासाठीच खर्च करीन हा, की. पण असं आमच्या देखत म्हण नका बाबा व्यवहार मोठी मिठी आपल्याला नाही आवडत. गावातल्या माणसाचं गद्दारी करता काय तुम्ही? गद्दारी नाही हा, मग? करत. हा. आता 4 पैसे जर जास्त आलं हा. तर तुझ्या दुकानाला बिकानाला दिली की मी. नको आम्हाला काय नको आणि तसलं फुकटचं नसलं कुणाचं घेत बी नाही. फक्त होय. एक आपलं जवळचं आहे लक्ष असतंय माझ्याकडे तुमचं म्हणून आपलं सांगावं म्हणलं तुम्हाला बाकी काय नाही. बर बर चला येऊ का मग? होय. येऊ का घेऊन गिरायक उद्या? गिरायकाचं तेवढं बघ. उद्या सकाळी 10 वाजताच. चालतं. हो हा. हो काय असेल ते व्यवहाराचं बोलू. हो, हा? चालतं. येऊ का हो, मग? हा. हो. पाण्याची आधी तुम्हीच प्या हा होय. लगा पदत सरपंच पदाची. बरं बस 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 चहा देते. गाडी बंद करा एक थांबा. ह्या बघा मी काय म्हणतोय महत्वाचं नीट ऐका. गाव इतकं विचित्र आहे ना आमचं. बर डेंजर. बर त्यांना जर काही चुनूक कळली आपल्या व्यवहारात हा बघा गाव निवड आमचं येड आहे. आपला व्यवहार काय असेल ना ते आपल्यातल्या आपल्यात ठेवायचा. कसं जागा आहे ती एकराला 30 लाख रुपया कमी घेणार नाही सरपंचीन बाई. पण मी जर बोललो 25 ला व्यवहार होतो. मला जी तुम्ही 2 लाख रुपये कमिशन दिले ते कुठंच बोलायचं नाही अजिबात नाही. हा मग जर बोलला मग सगळा व्यवहार फिसकाट. नाही नाही तसं काय होणार नाही. तसं काहीच होणार नाही. ती तर दुसऱ्या खरं जागा जाणार होती पण मी आपला तुमचा एक हक्काचा माणूस म्हणून तुमच्यासाठी करायला लागलो. बरोबर. तर आता ह्या व्यवहाराची काय आहे ती तेरी बी चूप मेरी बी चूप. चला सरपंच बाईच्या घरी.
बोलायचं नाही. हे बघा पाहुणं, बर ही जागा सरपंच बाई हा 25 लाखाला रुपया कमी नाही म्हणून सांगितलंय त्यांना मी, जसं चालतंय आपलं की. ठरलं होतं तसं. हा आणि हे बघा पाहुणं, ही जमीन बघून घ्या. हे बघा हा. बघितली का? हा, हा? बरं. एकदम म्हणजे पाण्याचा भाग म्हणायचं. हा फायदाच फायदा तुम्हाला. बर हा कुठल्या सीझनला पाणी कमी पडत नाही बरं का आपल्या क्षेत्राला. बस बघा बघा. नाही रॉकीवरती आमचा पूर्ण विश्वास आहे, काहीच अडचण नाही मला. त्यांच्यावर तर विश्वास आहेच की, पण तुम्हाला मी पण सांगते की कुठल्या सीझनला पाणी कमी पडत त्या नाही. माणूस आहे म्हणजे आम्ही डोळे दाखवून ती सगळा व्यवहार करतो, काहीच अडचण नाही. आणि कुठलं बी तुम्ही पीक लावा. बर बर बघितलं आपला गावगावा कसा नावाचा आहे. हा? होय, होय. म्हणलं का नाही गिरायकी आपलं पैसे घेऊन तयार आहे ते. मग ह्यांचं एक महिनाभर मागं लागलं होतं माझ्या. हा म्हणलं ठीक आहे चला, चालतंय की. कॅश बिश आणले. रोकेश ना, हा कागदपत्रांची काय काळजी करू नका. हा रॉकीवर विश्वास आहे, मी त्याच्याकडे पाठवून दिल, ते दिल तुम्हाला. बर काहीच अडचण नाही. चला चालतंय. बरं पाहुणं, जागा पसंत पडली ना, ओके डन. चला व्यवहाराचं करून घेऊ. म्हणजे जाग्यातच दाम आहे, काय ती लिकापडी करू. चालतंय. होय काय चाललंय सरपंच बाई? काय चाललंय? जागेचा व्यवहार चाललाय. कुठले? हे काय आपलं क्षेत्र विकायचं होतं त्याचा. आणि आम्ही कशाला आलोय? कशाला आलाय तुम्ही? काही पैसे घेऊन आलोय की. अरे 17 लाख आणि 18 लाखात देण्यापेक्षा मला 25 लाख रोख भेटते 1 एकराचं. काय? मग काय, आणि कोणाला देताय? हे काय भावनांना देतो या. 25 लाखाला? नाही हा. अगं, तुला काय प्रॉब्लेम आहे पण? तुला काय प्रॉब्लेम म्हणजे आपल्याला काय माहित नाही बा यातलं. मला पाहुणं म्हणजे काय 17 लाख कुठं 25 लाख कुठं? मग काय, कमालच झाली लागा तुझी सागर. हा जागा सरपंचीनबाईची, जागेची मालकीन सरपंचीनबाई. अरे ती 15 लाखाला इकल, 25 लाखाला इकल, नाहीतर फुकट देऊन टाकल. त्यांची म्हणजे तुला काय होतंय? बरोबर का चुकतंय माझं काय? बरोबरच आहे की. मग ए रॉकी, माझ्याकडे बघ. तुला माहित आहे का आमचा व्यवहार झालेला? तू कशाला मध्ये मध्ये बोलतोय रे? हा हो, आपला व्यवहार झाला होता की. पण बघा बरं, 17 लाख कुठं, तुम्हाला मी 17 लाखाला देणार होती, ती 25 लाखाला देतात आता. 25 लाख मग बरं सरपंच बाई, तुमच्या तोंडाला पाणी सुटलं हाय का नाही? मला तुम्ही होय म्हणला का नाही? मी कसं कसं पैसे गोळा करून आणल्यात. हो, कसं कसं आता तुम्ही विचार करा की मग जरा बाई ताई. मला जर 4 पैसे वाढवून देते तर म्हणल्यानंतर मी त्यांनाच देणार पण ना. एकदा शब्द दिला ना, तो दिलेला शब्द खरा असतो. पैशाची दलील चौकट भली नसती. एवढं तुम्हाला वाटतंय ना, मग द्या लाख बरं तुम्ही वाढवून. 26 लाख द्या तुम्ही, देते मी तुम्हाला क्षेत्र. दिलं लगेच 26 लाख, पण ही जमीन मीच घेणार. बरं द्या मग, लाख रुपये द्या मला वाढवून चालतंय तुम्ही. चालतंय द्या. सरपंच बाई ह्यो काय व्यवहार आहे का? हा, मग काय झालं त्याला? आमचा व्यवहार झालेला आहे पहिला. झाला ना व्यवहार पहिला आपला, म्हणजे ह्यांना द्यायचं ठरलंय सरपंच बाई ना. मग अहो पण आता ती 26 लाख देतात की. आपण ह्यो काय व्यवहार आहे का? ए रॉकी, माझं 2 लाख काढ चल. कुठलं 2 लाख? 2 लाख कमिशन दिलंय मी याला. आमच्या गावातल्या माणसाचं काय कॉलर धरता या. नाही ना, ह्याला 2 लाख रुपये मी दिले तर कमिशन, आणि ह्यो व्यवहार झालाय नंतर. कसलं कमिशन? रॉकी काय म्हणतात? अहो पाहुणं ती 2 लाख तुम्ही बक्षीस म्हणून दिलंय मला, म्हणजे काय आहे व्यवहारात? बक्षीस? अरे तुला कमिशन दिलंय, कमिशन त्या रावरांचं सगळ्या. होय सरपंच बाई, मग ते जाऊ दे, मला महत्वाचं सांगा आता. काय आपला व्यवहार ठरलेला असताना हे गिरायक आलं कसं काय? कोणी आणलं? हे काय ह्यानं आणलं रॉकीनं? अरे कसा माझ्या मुळा उठलाय होय रे. हा? हेच पाहिजे होतं होय तुला, म्हणजे माझ्या गेम करते वय. पाहुणे काय करायचंय ते करा, ने याला ने. काय करायचंय ते करा ह्याच्या बरं. आवा थांबा थांबा आपण बरं, बरं, न्या, न्या, न्या. अरे थांबा, आपल्या गावातला माणूस आहे, बसून मिटू की. सरपंच बाई आपल्या गावातला माणूस आहे, पण आमच्या अनात माती कालवली कुठंतरी. म्हटलं पोरग माझं मार्गाला लागल, हिथं आला वय माती कालवाय आमच्या अनात. आम्हाला घेणं देणं नाही. सरपंच तुम्ही आहे, तुम्ही बसायचं आणि मिटवायचं. आम्ही नाही मिटवू शकत. बरा निघलाय चांगला कुटावा लागतोय त्याला, त्या माणसांनी. घेऊन द्या त्याची चटणी तिकडच करून द्या. लाबाड आहे लाबाड.